नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप। शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर। पतित पावन संघटनेने रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं। ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी 4 सदस्य समिती स्थापन। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विरोधात कायदा होणार। गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा। खासदार उदयनराजेंची माहिती। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर। लोकसभेनंतर राज्यसभेत मंजुरी। 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ 128 तर विरोधात 95 मतं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर। वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी। पटेल कुणाचे नाहीत, ते दलाल आहेत। राऊतांची टीका। तर अंगूर खट्टे हे म्हणत पटेलांनी डिवचलं। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबांची मस्साजोग इथं भेट। हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा। ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन। राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू। देविदास तुळजापूरकरांचा इशारा। तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई। मुख्यमंत्र्यांची ताकीद। नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात। 8 महिला मजुरांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना परदेशात जाऊ देण्यास एनआयएचा विरोध। देशविरोधी कारवायात तेलतुंबडेंचा सहभाग। परदेशात गेल्यास तेलतुंबडे परत येण्याची शक्यता कमी, एनआयएचा दावा। पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते गेले पाण्याखाली। तर आंबा, हळद, कांद्याचं मोठं नुकसान। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।